खोब्रागडे मुंबई येथील दादर या ठिकाणी असलेले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर चैत्यभूमी जिथे त्यांच्या अभिवादनासाठी लाखोंनी जनसमुदाय येथे येत असतो आणि त्यांना अभिवादन करत असतो. ते आपण काही लोकांची त्याबद्दल त्याविषयी बोलू. माझं नाव योगेश आहे. आम्ही आंबेडकरवादी या संस्थेवरून आम्ही काम आणि एक लोकांना एक संदेश देऊ इच्छितो की जे तुम्ही चैत्यभूमीला येतात तर तुम्ही कृपया करून असं कुठेही कचरा टाकू नका. आम्ही इथे उभं आहे कारण की कचरा होतोय, पण जर का लोक घेऊन इथे कचरा टाकणार नाही किंवा डस्टबिन मध्ये टाकणार तर लोकांसाठी इथे स्वच्छता निर्माण होणार आणि आमचंही काम कमी होणार. तर आम्ही हेच संदेश इथे देण्यासाठी आमचा ग्रुप इथे काम करतोय की जे लोक येतात आणि इथे तिथे कचरा टाकतात तर ते नको टाकायला पाहिजे, एक प्रॉपर जागेवर ते टाकायला पाहिजे, जेणेकरून इथे जे लोक राहतात त्यांनाही त्रास होणार नाही तर लोकांची थिंकिंग अशी होऊन जाते की तुम्ही लोक बाहेरून येतात आणि आमच्या इथे कचरा करून देतात. म्हणून आम्ही ही संस्था चालू केली आहे की आम्ही इथे जो कचरा होतोय ते आम्ही उचलतो आणि ते व्यवस्थित किती वर्षांपासून आहात? मी या संस्थेमध्ये 5 वर्षापासून आहे आणि आमच्या संस्थेला आता जवळजवळ 7 ते 8 वर्ष होत आहे. जे युवा वर्ग अतिशय हे चांगलं काम इथे आपल्याला करताना दिसतोय. धन्यवाद. इथे माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता भव्य असे पेंडॉल इथे टाकलेला आहे, ज्या अनुयायांसाठी इथे आरामाची सोय केलेली आहे. पाठीमागे पुस्तकांचे आपल्याला उत्पादनासाठी येते ती काय कशा प्रकारची ऊर्जा घेऊन जाते आणि चळवळ आता कुठपर्यंत येऊन पोहोचली आहे असं तुम्हाला वाटतं? सर्वात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी ऍडव्होकेट सुनील डोंगरे, प्रदेशाध्यक्ष बहुजन समाज पार्टी, आपली भावभीनी श्रद्धांजली आहे. तुम्ही खूप चांगला प्रश्न केला मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मृती दिनानिमित्त, महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना नतमस्तक व्हायला हा संपूर्ण समाज, बाबासाहेबांचा भोळा बाबडा समाज इथे येतो, नतमस्तक होतो. आणि तुम्ही विचारलं की काय ऊर्जा घेऊन जातो, हा फार मोठा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी शिक्षण दिलं, तथाकथित बुद्धिजीवी लोक निर्माण केलेत. बाबासाहेबांची 3 स्वप्न होती की आमचा समाज आमच्या स्वतःच्या पायावर उभा झाला. आमचा समाज म्हणजे मी बुद्धिस्ट समाजाची गोष्ट करतो, ही गोष्ट वेगळी आहे की आज हिंदीत बोलत चला. ये बात और है कि इस देश के अंदर सेग्रीगेशन और विषमता इतने बड़े पैमाने के ऊपर हो गए कि मैक्सिमम यहाँ आने वाला जो समाज है वो बुद्धिस्ट और हमारे उत्तर भारतीय जिन लोगों ने बुद्धिज्म को एक्सेप्ट किया वो लोग आते. जबकि बाबा साहब ने कभी एक जाति के लिए कुछ नहीं किया. संविधान बनाया संपूर्ण विश्व के लिए, संपूर्ण भारतवर्ष के लिए, संपूर्ण बहुजन समाज के लिए. बहुजन ही नहीं तो सर्वजन समाज. अब वो यहाँ पर आता है बाबा साहब को नतमस्तक होने के लिए. अमर रहे, संत गाडगे अमर रहे, रामस्वरूप वर्मा अमर रहे, रामस्वरूप वर्मा अमर रहे, जगदेव कुशवाहा अमर रहे, जगदेव कुशवाहा अमर रहे, माता जिजाऊ अमर रहे, माता जिजाऊ अमर रहे, माता रमाई अमर रहे, माता रमाई अमर रहे, फूलन देवी अमर रहे, फूलन देवी अमर रहे, मानवर कांशीराम साहब अमर रहे. इथे आत्ताच आपण नारे ऐकले खूप सारे. सर तुम्ही कुठून आलाय, काय कार्य करता? सर्वप्रथम सभी बहुजन समाज में जन्मे सभी संतों, गुरुओं, महापुरुषों को कोटि कोटि नमन करते हुए आज विशेष रूप से बाबा साहब के महापरिनिर्वाण दिवस 6 दिसंबर के उपलक्ष्य में बाबा साहब के चरणों में कोटि कोटि नमन करते हुए भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करते हैं. हम सभी लोग यहाँ पर ज्यादातर लोग उत्तर भारतीय हैं और यहाँ मुंबई में ही बहुत दिनों से, कई सालों से रहते हैं. हम लोग बीएसएस एक संगठन है जिसको कहा जाता है बहुजन सुधारवादी संघ, तो उस संगठन से जुड़े हुए हैं और हमारा उद्देश्य है बहुजन समाज में जागृति पैदा करना,
ढोंग पाखंड अंधविश्वास भूत प्रेत टोना टोटका नजर जितने भी हैं मंदिर मस्जिद देवी देवताओं से दूर रह करके हमें बहुजन समाज में जितने ओरिजिनल आइकॉन यहाँ पे हुए हैं वास्तविक आइकॉन जो है रियल में तथागत बुद्ध से लेकर के मानवर कांचीराम साहब तक, जैसा कि आप देख सकते हैं इस तस्वीर। इथे सगळे बुक स्टॉल्स लागलेले आपल्याला दिसत आहेत. गौतम बुद्धांच्या मूर्त्या इथे दिसत आहेत. ही सगळे पुस्तकं आणि महाराष्ट्रभरातून प्रकाशक आलेले आहेत. हे माझी मी आता अजून कधी आलेले आहेत आणि हे लोक आंबेवलीतून आलेले आहेत आणि अनुयायांसाठी यांनी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. काय सोय केली आहे? यांनी चांगली केलेली आहे मॅडम. आम्ही कारण त्यांना भरपूर आणलेला आहे. तुम्ही कुठून आम्ही मजदापूर इथून आलेलो अकोला जिल्ह्यामध्ये. यांची भरपूर व्यवस्था आहे. आणि ते सोय करणारे कोण आहेत? मुख्य आयोजक कोण आहेत? तर काय सांगाल, दरवर्षी तुम्ही सोय करता? दरवर्षी अच्छा, मग तुम्ही सकाळी सगळं अन्न शिजवून पुढे आणता? 5 तारखेला आम्ही पूर्ण रात्रभर झाले तर मग पूर्ण सकाळी आणि मग 6 तारीख 2 तारीख 5 तारखेला कॅमेरा घेतो. बरं जाईल. आपण बघा इथे बघतो धुरंधर युवक मंडळ यांनी विडिडी चाळ यांनी इथे पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण त्यांच्याशी 2 मिनिट बोलूया. आपण इथे पाण्याची आंबेडकरी अनुयायांसाठी उपलब्ध करून दिली, त्याविषयी तुम्ही आमच्या धुरंधर युवक मंडळ आम्ही दरवर्षी बिस्किट वाटप अन्न वाटप दरवर्षी हे करतात आमच्या मंडळाच्या. चांगलं काम करता आहात तुम्ही, धन्यवाद. इथे आपण बघू शकतो इथे SC ST OBC एम्प्लॉईज द इंडियन कस्टम्स मुंबई झोन यांनी देखील स्टॉल लावलेला आहे. दी वेलफेअर असोसिएशन ऑफ SC ST OBC एम्प्लॉईज ऑफ मुंबई कस्टम यांचा सुद्धा स्टॉल आपल्याला दिसतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बामसेटचा स्टॉल आहे. सॅनिटरी नॅपकिनचे देखील इथे वाटप करताना दिसत आहेत. एल्गार परिषदेचा स्टॉल इथे आपल्याला दिसतो आहे. Subscribe and stay updated with True to Life News.